नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्लीवची कटिंग बघणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर राणीजी ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हे बघा, इथे मी एक ब्लाउज घेतलाय। याच्या मेजरमेंट भरून आपण स्लीवची कटिंग करणार आहोत। हे बघा, शोल्डर पासून स्ट्रेट आपल्याला माप घ्यायचंय स्लीवचं। इथे आपण आधी स्लीवची लांबी टाकणार आहोत। स्लीवची लांबी आहे इथे 7 इंच। हे बघा, इथे मी एक पेपर घेतलाय। पेपराची बंद बाजू डबल फोल्ड आहे। हा बंद बाजू माझ्याकडे ठेवली मी आणि ह्या साइडने आपल्याला स्लीवची लांबी टाकायची आहे। ही आपण अस्तरची स्लीवची कटिंग करतोय। अस्तरची स्लीव आहे म्हणून आपण इथे 7 आहे तर अर्धाच इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, जास्त नाही घ्यायचंय। यासाठी मला स्पेशली कमेंट केली गेली होती की मी सविस्तर याचा व्हिडिओ दाखवू स्लीवचा। हे बघा, इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला। यानंतर आपल्याला इथे खाली दंडघेर टाकायचा आहे। आपण दंडघेरचं मेजरमेंट घेऊया या पद्धतीने। हे बघा, दंडघेर इथे आहे 5.5 इंचचा, तो आपण इथे टाकून घेऊया। दंडघेर आहे 5.5 इंचचा, म्हणजे पूर्ण दंडघेर आहे हा 11 इंचचा। याचा आपण इथे अर्धा टाकतोय। इथे मी 5.5 वर एक पॉइंट दिलते। इथे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी घ्यायचंय या पद्धतीने। इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेते। हे बघा, जे आपण एक्स्ट्रा घेतले 1.5 इंच ह्या पॉइंट पासून वरती ह्याच लाईन मध्ये आपल्याला 2.5 इंच खाली एक पॉइंट द्यायचा या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने मी 2.5 इंचावर पॉइंट देते। ह्या पॉइंट पासून आपल्याला बाहीचा घेर टाकायचा आहे। या पॉइंट पासून आपल्याला ह्या बाहीचा घेर टाकायचा आहे। हा बघा, इथून आपण घेर बघणार आहोत। शोल्डर पासून मी हा टेप ठेवते इथे या पद्धतीने आपण घेर बघतोय। हे बघा, घेर आहे इथे 7 इंचाचा, जो मी ह्या पॉइंट पासून स्लीवला सरळ टाकणार आहे। हे बघा, 7 इंचाचा आपण इथे घेर टाकलाय। 1.5 इंच इथे आपल्याला मार्जिन द्यायची या पद्धतीने। इथेही मी एक लाईन ड्रॉ करून घेते। हे 2 लाईन आपण ड्रॉ करून घेतले। वरून 1 इंचावरती हे बघा, आपल्याला जो शेप द्यायचा आहे राऊंड शेप स्लीव साठी दोघं साइडने, तर ह्या साइडने आपल्याला वरून 1 इंचावरती पेपरवर बघूया आपण। इथून मी 1 इंचावरून स्लीवचा राऊंड शेप देणार आहे या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने मी एक शेप देऊन घेतलाय। हे आपण मॅच करून घेऊया। हे मी मॅच करून घेते। हे बघा, इथे आपले स्लीव तयार आहे। पण जो आपल्याला आतला जो राऊंड शेप द्यायचा आहे, जो आपण फ्रंटला देतो, हा जो निमुडता भाग आहे, हा आपण या साइडने फिश कट देऊन घेऊया स्लीवला। हे बघा, इथे मी ह्या पॉइंट पासून याचा सेंट्रल पॉइंट घेते। याचा घेर इथे आहे लांबी पासून 8 इंचावरती 4 इंचावर याचा सेंट्रल पॉइंट आला। इथे मी अर्धा इंच पेक्षाही कमी एक पॉइंट देते आणि इथून आपण स्लीवचा राऊंड शेप देऊन घेऊया या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने मी हलकी गोलाई देऊन घेतली आहे। स्लीव इथे आपली पूर्ण ड्रॉ करून झाली आहे। हिला मी तुम्हाला आता कट करते।
हे बघा, ही आपली स्लीव तयार आहे. जो आपल्याला फ्रंटला गोलाई द्यायची ही फक्त आपण ह्या पार्टला, पुढच्या फ्रंटच्या पार्टला देणार आहोत या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने मी कट दिला इथे हा वाला. इथे मी ह्या टोकावरती एक सेंट्रल पॉइंट काढून घेते. स्लीव फक्त कट करणं हेच महत्वाचं नाही, हिला आपण कशा पद्धतीने लावतोय हेही महत्वाचं आहे. हे बघा, इथे मी एक सेंट्रल पॉइंट काढून घेतलाय. हे इथे आपला आता ब्लाउज आहे. हे बघा, इथे हा आपण स्लीवचा कट केलेला भाग आहे सेंट्रल पॉइंट. इथे ह्या शोल्डर पासून आपण स्ट्रेट लावायचंय, शोल्डर पासून सरळ स्ट्रेट. त्यानंतर हा जो फुलगट भाग आहे जो आपण एक्स्ट्रा कट केला आहे, बघा हा स्लीव वरती जो आपण आतून कट केलाय तो आपल्याला पुढच्या साईडने लावायचा या पद्धतीने राऊंड शेप मध्ये. इथून हा असा या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप मध्ये लावायचा. सडनली तसाच हा जो एक्स्ट्रा वाला पार्ट आहे तो स्लीवला आपण या पद्धतीने बॅकने लावणार आहोत राऊंड शेप मध्ये. हे बघा, अशा पद्धतीने स्लीव लावल्यानंतर आपल्याला स्लीव ही कम्प्लीटली तयार होणार आहे. या पद्धतीने स्लीव लावल्यानंतर कुठेही उचकणार नाही किंवा स्लीव कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम देणार नाही. हे एक्स्ट्रा वाला गेलं मार्जिनचं आपल्याला शिलाईमध्ये. या पद्धतीने हिला मी फोल्ड करून घेते असं. हे बघा, स्लीव ही एकदम परफेक्ट आपली इथे तयार होणार आहे. कुठल्याही प्रकारचा स्लीव मध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.